ओ सावंत वकील, ओ सावंत. सावंत सर नाही आहेत, ते बाहेरगावी गेलेत. मी त्यांची असिस्टंट आहे. होय का? चला मग मी निघतो. नाही नाही, ऐका ना, ऐका. म्हणजे सावंत सरांनी सांगितलंय की त्यांच्या गैरहजेरीत काही महत्वाच्या केसेस मी पण हँडल करू शकते. अच्छा. गेली 2 वर्ष सरांसोबत प्रॅक्टिस करते मी. अच्छा, असं आहे काय? मग काय? म्हणजे तुम्ही केस लढवू शकाल ते? हो, म्हणजे काय लढवणार? सांगा ना तुमची केस. ते काय झालंय, माझी जी घर भावकी आहे ना, हा, तर जमिनीच्या हिशावर ना आमची भांडणं झाली आहेत. अच्छा अच्छा, म्हणजे प्रॉपर्टी डिस्प्युट्स. नाही नाही, जमिनीचं वाटपावर ना भांडणं. अहो तेच तेच आहे का? ते. हा, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमची केस लढेन. हा, तुम्ही मला सगळं महत्वाचं सांगा. ही ना माझी पहिली केस असेल. तुम्हाला सांगते, पहिला बॉयफ्रेंड सारखा वेळ देईन ना. नाही म्हणजे पूर्ण व्यवस्थित वेळ देईन, म्हणजे आपण केस जिंकू शकतो ना. तुम्ही बसा आणि शांतपणे मला सगळं महत्वाचं सांगा, मी लिहून घेते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, वकिलापासून काही लपवायचं नाही. काहीतरीच काय, मला लय लय लाज वाटते माहिती आहे. सांग. अहो लपवायचं नाही म्हणजे केस संदर्भातलं काही लपवायचं नाही. सगळं छान सविस्तर मुद्देसूद सांगा. नाही, मी मुद्देसूद सांगतो का नाही, काय समजलं? तुम्ही सगळं ना मला सुरुवातीपासून सांगा. अच्छा, सुरुवातीपासून. काय झालं, माझ्या आई वडिलांना 5 मुलं. 5. पहिला चंद्रकांत, दुसरा सूर्यकांत, तिसरा मी म्हणजे प्रभाकर, आणि चौथी माझी बहीण संजना, आणि 5वा उगाच. उगाच? तुमच्या भावाचं नाव उगाच आहे? नाही, ते आई वडिलांच्या प्लॅनिंग मध्ये नव्हता ना, त्यांच्या मनी नाही ध्यानी तो झाला म्हणून तो उगाच. काही समजलं? आता तो उगाच आहे का नाही, मग त्याला जमिनीचा हिस्सा द्यायचा कसा मला सांगा. नाही 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 नाही, उगाच उगाच असला तरी उगाचला असं डावलून चालणार नाही. कायद्यानुसार त्याला अधिकार मिळालाच पाहिजे. तुमचा रक्ताचं नातं आहे की नाही, सख्खा भाऊ आहे ना, मग कायद्यानुसार त्याला वाटा मिळायला पाहिजे म्हणजे पाहिजे. मी बघते त्याला कसा वाटा मिळत. तुम्ही त्याच्या वकील का माझ्या वकील आहो? नाही नाही, वकील मी तुमचीच आहे, पण समोरचा वकील मला प्रश्न विचारेल ना. आणि मी तुमचे वकील या नात्याने सांगते की कायद्यानुसार त्याला वाटा गेलाच पाहिजे. तो तुमचा सख्खा भाऊ आहे, मग त्याला द्यावाच लागेल. द्यावा लागणार. ठीक आहे, आपण त्याला देऊन टाकू. पण मॅडम कसं आहे, ती माझी सगळी जल्ली भावंड आहेत ना, वासाडी, मला कायच द्यायला तयार नाहीये. कसं आहे मॅडम, माझा जो दुसरा भाव आहे ना, त्याला 2 मुलं आहेत. अच्छा. आणि जी बहीण आहे ना, तिला 3 मुली आहेत. आणि तुम्हाला? माझं अजून लग्नच झालं नाही ना, त्याच्यामुळे पोरं बाला नाही. आणि इनलिगली मी काय करणार नाही. संस्कार आहेत ना माझ्यावर, काय इच्छा खूप आहे आतून, पण संस्कार वर आहेत ना. काय समजलं? असं आहे सगळं. पण मॅडम कसं आहे, त्यांचं पण बरोबर आहे. त्यांचं कसं म्हणणं आहे, काय प्रभ्या तुला नाही पोरणे बाल, तुला काय करायचं जमिनीचा हिस्सा. मी म्हटलं असं कसं, हा मला पाहिजे. अरे म्हणतो हो भावा, बघ आम्ही शेवटपर्यंत तुझं सगळं करू, तुला हिस्सा मिळणार नाही. म्हटलं नाही, मला हिस्सा पाहिजे. तर म्हणाल तू लग्न कर, मग देतो तुला जमिनीचा हिस्सा. बरोबर. अरे आता मी लग्न कसं करणार, पोरगी नको भेटायला मला, त्याशिवाय. मॅडम, तुम्ही माझ्याशी लग्न कराल? म्हणजे मी का करेन तुमच्याशी लग्न? नाही, प्रभाकर बरोबर लग्न केलं ना, तर तुम्हाला त्याचं समाधान मिळेल. काय समजले? कसलं समाधान? म्हणजे काय आहे, मला माझा जमिनीचा वाटा मिळेल आणि तुम्ही पहिली केस जिंकाल. काय समजले? मी केस जिंकण्यासाठी मी तुमच्याशी लग्न काय करायचं? कोण समजतं कोण तुम्ही स्वतःला? कोणी मदनाचा पुतळा आहात हा, की कोणी राजबिंडा पुरुष आहात? हे बघा, पूर्ण आयुष्यभर ना मी लग्न न करता राहीन, पण तुमच्याशी लग्न करणार नाही. हे माणूस आहे? हरकत नाही. आता एकाच्या नशिबात नाही प्रभाकरचं प्रेम, त्याला आपण तरी काय करणार? बरोबर ना प्रसाद? बरोबर ना, मग आपण काय करणार? मुद्द्यावर या. ज्या जमिनीची आपण केस लढणार आहोत त्याचं काही 7-12 कागदपत्र, काही नकाशा वगैरे आणलाय? काही गरज आहे, सगळं जीबीवर आहे माझ्या, सगळं पाठांतर आहे. काय समजले? काही टेन्शन घेऊ नका. काय आहे तुम्हाला सांगतो, देवला जवळची जी जागा आहे त्या वावरातली मला सगळी जागा पाहिजे. बरोबर आहे. दुसरी जागा अशी आहे, त्या जागेत ना रेशमाचा वावर असतो, ती जागा मना पाहिजे. बरं. तिसरी जागा नंदी, त्या नंदीच्या भोवतालची सगळी जागा आहे ना, ती मना पाहिजे. आणि चिंचेचं झाड आहे, ती जागा मना नको आहे. बरं बरं, ते ठीक आहे. रेशमाचा वावर ते काय? ते रेशमा म्हणजे माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. काय समजले? ते काय झालं, मी माझ्या सकाळी सकाळी शेतात जायचो आणि मी बांधावर उभा असायचो. मग ती तिकडनं यायची आणि ती तिकडच्या बांधावर उभी असायची. मग मी असं जायचो बांधावर आणि मी म्हणायचो काय ग शकू, मग ती तिकडनं म्हणायची बोला दाजीबा. आणि मग आहे ना, ती तिच्या वावरात निघून जायची, मी माझ्या वावरात निघून जायचो. काय आहे, रेशमाचा त्या जागेत वावर आहे ना, म्हणून मला ती जागा पाहिजे. तिचं नाव रेशमा असताना तुम्ही सखू का म्हणायचं तिला?
पण तिला कधी हा प्रश्न पडला नाही. आणि मी काही कधी विचारायचा प्रयत्न केला नाही. काय समजलं? तुम्ही लॉजिक शोधलं ना की लपडी होत नाही. आता 10 मिनिटापूर्वी तुम्ही लॉजिक लावलं, झालं का आपल्यात लपडं सांगा? नाही. मग झालं असं तर बरं झालं असतं. ओ, तसं ना. काय? हे पहा, रेशमाचा वावर, चिंचेचं झाड, एक मंदिर, हे मला ना काहीच कळत नाहीये. एक साधा नकाशा नाही आणता आला तुम्हाला केससाठी? मग ह्यातलं तुम्हाला काहीच कळलं नाही? काहीच कळलं नाही. कमाल झाली तुमची. सगळं समजावून सांगतो. तुम्ही एक काम करा, ही वही तर ठेवा. ठेवा आधी. तिथं जाऊन उभ्या राहा बघू. मी का तिथे उभं राहायचं? जा ना, पाय पडत जा ना, उभ्या राहा ना. हा हा, आता तुम्ही आहे ना चिंचेचं झाड. मी. हा, आता हात वर करा आणि हलवा. फांदे हलतात ना चिंचेच्या झाडाच्या, हलवा. हा, तुम्ही चिंचेचं झाड आहो, बरोबर आहे. आता हा जो इथला वावर आहे तो मना नको आहे, नको, बरोबर आहे. हा, आता मी बघा इथं उभा आहे, मी आहे देऊळ. हे काय? हा झेंडा फाडफाडतोय. तर हा जो वावर आहे देवलाचा तो मला पाहिजे. काय समजलं? बरोबर आहे. आणि ह्या साईडला आहे ना रेशमाचा वावर आहे. एक काम करा, तुम्ही इकडे उभ्या राहा. अहो काय? राहा ना जरा. तुम्ही पण ना. नीट उभ्या राहा. हा, राहिले. रेशमा काय झाड आहे? हा, फांदे हलवत्या उद्या. रेशमा, रेशमा माझी प्रिय, हा, प्रियसी, प्रियसी. मग काय पुढे? ती कशी माझी वाट बघते तशी वाट बघा ना. हा, चालेल. बरोबर आहे. मग मी काय करीत, असं मग मी बांधा जवळ येत माझ्या शेताच्या. मी आलो काय ग शकू. बोलला दाजीबा. हा, बरोबर. म्हणजे हा जो रेशमाचा वावर आहे ना, हा मना इथं पाहिजे. हा देवलाचा, बरोबर, हा मना पाहिजे. इथला चिंचेचं झाड कुठे गेला? अहो, मी तिथे चिंचेचं झाड होते ना. आता तुम्ही मला इथे रेशमाचा वावर केलं. होय काय? मीच कन्फ्युज झालो. एक काम करतो, मी आता इथं उभं राहतो. आता हा मी चिंचेचं झाड आहे. हा बघा, असं असतं चिंचेचं झाड. म्हणजे चिंचेचं झाड आहे. हा, बरं, मी चिंचेचं झाड आहे. हा मला इथला देऊळ कुठे गेला? आता होता नाही का? अहो, तुम्हीच उभे होतात ना तिकडे असं देऊळ बनवून. आता तिकडे गेला चिंचेचं झाड बनायला. काम करा तुम्ही. आधी इथे येऊन उभे राहा. हो, आले. हा काय करता? रेशमा नाही, देऊळ. झेंडा फडफडतो. हा, देऊळ पाहिजे, बरोबर. हा, देऊळ आहे. हा, चिंचेचं झाड आहे. रेशमा कुठं आहे? तुम्ही काय डोक्यावर पडलाय? वेळ लागलाय तुम्हाला? नाही, माझा पूर्ण विश्वास बसलाय. तुम्ही ना ठार वेडे आहात. हो, एक साधा नकाशा सांगायला तुम्ही मला हे असं नाचकाम करायला लावलं. मला नाही लढायचे तुमची केस. तुम्ही निघा. निघू म्हणता? निघा, आत्ताच्या आत्ता निघा. काय माणूस आहे? पहिली केस होती माझी. बरं, मी काय म्हणतो, ते मगाशी जे प्रपोजल बोलतो ना लग्नाचं, ते काय होण्यासारखं आहे तर बघा, होत असेल तर.